नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र TV24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. त्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. शक्ती प्रदर्शन बघून विरोधी उमेदवाराला झोप लागणार नाही, प्रतिभा धानोरकर यांचं विधान. नांदेड येथे बीजेपीचा ओबीसी मोर्चा सामाजिक मेळावा संपन्न. ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची पत्रकार परिषद. आता सविस्तर वृत्त. अश्रू व सहानुभूती बघून मतदान कराल तर पुढील 5 वर्षे तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांच्यावर केली होती. मुनगंटीवार यांच्या टीकेवर प्रतिभा धानोरकर यांनी उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की शक्ती प्रदर्शन बघून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला आज झोप लागणार नाही. एकतर त्यांची इच्छा नव्हती निवडणूक लढवायची, त्यातही जबरदस्तीने नवरदेवाच्या गळ्यात बाशिंग बांधून लग्न लावण्याचा हा प्रकार आहे. पण हा संसार मोडल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य सभेत प्रतिभा धानोरकर यांनी केलं. खऱ्या अर्थानं जर का या तरुण वर्गाला मिळाला तर अनेक सुशिक्षित बेरोजगार आहे जे कामाला लागतील. आणि भाषण करत असताना नुसतं आपण बघितलं असेल की अनेक उपमा त्यांना दिल्या गेल्या की विकास पुरुष, संघर्षाचा नेता, चंद्रपूर जिल्ह्याचा वाघही काही लोकांनी म्हटलं. पण विकास पुरुष नुसतं स्वतः म्हणल्यानं चालणार नाही, ती गोष्ट सर्वसामान्य जनतेने देखील मान्य केली पाहिजे की खऱ्या अर्थानं विकास हा कशाचा झाला आहे. आणि विकास करत असताना आपण नुसतं स्वतःला विकास पुरुष म्हणून चालणार नाही. ते बोलले की प्रतिभाताई या राजकारणात नवीन आहे, त्यांना राजकारणाचा अनुभव नाही. पण मी ठामपणे या ठिकाणी सांगतो, भले मी आमदार म्हणून माझा 4.5 वर्षाचा कार्यकाल झाला असेल, पण तुम्ही 30-30, 35-35 वर्षाच्या राजकारण्याने जे केलं नसेल ते मी या 4.5 वर्षाच्या काळात करून दाखवलं. आणि आपण बघितलं असेल की आपल्याकडे कोविडची परिस्थिती आली, जवळपास 2 वर्ष आपले कोविडमध्ये गेले, नंतर पूर परिस्थिती आली, सगळ्या पिकाचं नुकसान झालं. आणि कोविडमध्येही आम्ही जनतेमध्ये होतो, लोकांना ऍडमिट करत होतो, सतत त्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरवत होतो. आणि अशा वेळेस हे महाशय आपल्या नागपूरच्या बंगल्यावरती बसून होते. जवळपास वर्षभर ते घराच्या बाहेर निघले नाही. काही लोकांनी पोस्टही टाकल्या होत्या, आपण यांना पाहिलं का, जिल्ह्याचा हरवलेला नेता कोणाला दिसला का, अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. तेव्हा हे कुठे गेले होते. जर लोकप्रतिनिधी म्हणून विकास पुरुष म्हणून तुम्ही स्वतःला जेव्हा मिरवता, तेव्हा खरंच तुमच्या जनतेला जेव्हा तुमची गरज आहे, अशा वेळेस जर तुम्ही तोंड लपवत असाल तर अशा लोकप्रतिनिधीला स्वतःचा अभिमान बाळगण्यापेक्षा लोकप्रतिनिधी म्हणवण्याचा देखील अधिकार नाही आहे. खरंच आपण बघितलं असेल की आज बल्हारशाह विधानसभा, त्यांच्या बल्हारशाह विधानसभेचे साक्षीदार राजू या ठिकाणी बसले आहे. आज विसापूरमध्ये बोटनिकल गार्डन झालं. ते बोटनिकल गार्डन करत असताना अनेक तिच्या महिला तिथं काम करत होत्या. जोपर्यंत त्या महिलांचं काम होतं त्यांना तिथं राबवून घेतलं. काम झालं माझं न का करू तुझं, अशी परिस्थिती त्या विसापूरवासियांची झाली. आणि काम झाल्याबरोबर सगळ्या भाजपच्या महिला त्या ठिकाणी लावून दिल्या आणि खरी मेहनत ज्या महिलांनी केली त्या महिलांना तिथून काढून टाकलं. आज स्वतःच्या मतदारसंघातून आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत एवढी मोठी लीड होती. तुम्ही जर स्वतःचा मतदारसंघ शाबूत ठेवत नसाल तर अशा माणसाला खरंच लोकसभा लढवण्याचा अधिकार आहे का, याचा देखील विचार आपण केला पाहिजे. नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलेकर यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सामाजिक मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे, खासदार प्रताप पाटील चिखलेकर व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 2017 मध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ओबीसी विभाग हा स्थापन केला होता. आणि तेव्हापासून सरकारने ज्या सगळ्या योजना राबवल्या, मग त्या धनगर समाजाच्या असतील, विजेंटीच्या असतील, ओबीसीच्या असतील, विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीच्या माध्यमातून असतील, त्या सगळ्यांचा आज आम्ही इकडे लेखाजोखा सगळ्या समाज बांधवांसमोर मांडला. ज्या माध्यमातून की 1.5 वर्षापूर्वी आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक जे प्रलंबित विषय होते, जसं ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा विषय होता. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती पूर्वी फक्त 10 विद्यार्थ्यांची होती, ती आज 75वर नेऊन ठेवली. 72 हॉस्टेल्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये, एक मुलांसाठी एक मुलींसाठी. स्वधार योजना असेल ज्या माध्यमातून 600 रुपये ओबीसीच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 विद्यार्थ्यांना आम्ही देतो आहे.
या पद्धतीने ज्या योजना आम्ही सगळ्या राबवल्या होत्या त्याचा आज इकडे सर्व OBC बांधवांच्या समोर भगिनींसमोर आम्ही तो आज इकडे मांडलेला आहे. आणि आज नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर जे खासदार आहेत त्यांना भरघोस मताने OBC समाजाने त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना निवडून द्यावं याकरता सगळ्यांना आवाहन केलं. विरोधकांचं आव्हान किती वाटतं? विरोधकांचं आव्हान नांदेड. मी सांगितलं ना, आता राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आणि प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे दोघंही मागच्या वेळेस विरोधात लढले होते आणि आज दोघांची ताकद एकत्र आलेली आहे. त्यामुळे आमचा यश 100% नाही 200%. आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले होते व महायुतीमध्ये या दोघांना अजिबात महत्त्व नाही, त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा परांजपे मुल्ला यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे आरोप करण्यापूर्वी बिल्डर्सचे प्लॅन अळवून ठाणे महापालिकेच्या 4थ्या मजल्यावरून वसुली कोण करतो आणि ज्यांनी परांजपेच्या कुटुंबाचे हॉस्पिटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे, यांचे उत्तर परांजपे मुल्ला यांनी द्यावे. अशा शब्दात जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी यांचे वाभाडे काढले. टीका केली का त्यांनी? कारण मी काय माहिती का, असे छोट्या मोठ्या लोकांचे काय हे बघत नाही, पण त्यांनी जर टीका केली असेल तर मी त्यांच्यावर एक झरी टीका करेन की जो नाही झाला ठाकरे कुटुंबियांचा, जो नाही झाला एकनाथ शिंदे यांचा आणि जो नाही झाला बापाप्रमाणे प्रेम दिलेल्या जितेंद्र आव्हाडांचा, तो काय होईल दादांचा? हे मी त्यांना सांगतो. अहो, तुम्ही आयुष्यात कोणाचेच होऊ शकत नाही आणि ह्याच्यापुढे तुम्हाला कोणीच जवळ करणार नाही. तुमचा फक्त तो गोळा गुमटा चेहरा हे केले की लोकांना वाटतं, पण तुम्ही काय आहेत, अस्तीन के साप, हे दुनियेला माहिती आहे. आणि एक दिवस आमचे मित्र नजीब मुलांना सुद्धा माहीत पडली गोष्ट 100%. तुम्ही कळव्याच्या विषयावर बोलताय का? आव्हाडसाहेब काहीतरी बंगला नाही बनवत का बिल्डिंग काय बनवते, ते कामच नाही, ते बिल्डर नाही आहेत. ती जमीन आहे ती ह्याची खारल्यांची जमीन आहे आणि खारल्यांची ती पडीक जमीन होती. त्या जमिनीवर शासनाच्या परवानगीने भरणी करून मैदान बनवलेलं आहे, जे की कळव्यातल्या म्हणजे आव्हाडसाहेबांच्या मतदारसंघातले, कारण आव्हाडसाहेब सगळ्यात आधी मतदारसंघ बघतात आणि मग बाकीची दुनिया हे बघतात. ते असे फालतू कुठच्या लफड्यात पडत नाही. त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या असं आव्हाडसाहेबांचं म्हणणं आहे, बच्चे कच्चे जे खेळणारी पोरं आहेत त्यांना कुठेतरी संधी उपलब्ध मिळू दे, खेळायला उत्तम ग्राउंड मिळू दे, म्हणूनच त्या ग्राउंडचा उपयोग केला जातो. आता पुढचा प्रश्न तुम्ही सांगाल, पण तुम्हाला मी एक सांगेन की आव्हाडसाहेबांनी त्या मैदानावर कधीही राष्ट्रवादीचा झेंडा लावून कुठचाही राजकीय कार्यक्रम केलेला नाही आहे. त्यामुळे ते जे कोण बडबडत होते ना, त्यांना हे दाखवा किंवा त्यांना या समजावा या गोष्टी. हे ठाणे शहर आहे, हे सांस्कृतिक शहर आहे. इथे फक्त सुसंस्कृत लोक राहतात, चांगल्या विचाराची लोक राहतात. तुमच्यासाठी कोत्या वृत्तीचे लोक राहत नाहीत आणि राहत असतील तर हे ठाणे शहराचं दुर्दैव आहे. हे ठाणे शहर तुम्हाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है? तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर, जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट। इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर, जो है सिर्फ 699 का पैकेज, जिसमें आपको मिलेगी 3 फ्री सर्विसेज, 1 होम सर्विस और बहुत कुछ। तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेस सर्विस सेंटर। गाड़ी कहीं की भी हो, सर्विस हम देंगे। हमारा पता गड्डी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर। विश्रांतीनंतर आपलं परत एकदा स्वागत. इंडिया आघाडीकडून शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन प्रचाराची सुरुवात झाली आहे व संभाजीराजे छत्रपती यांचा 3 तालुक्याचा दौरा पूर्ण होत आला आहे. यासोबत जर काँग्रेसच्या जागा येणार नाहीच आहे तर मग 5 टप्प्यात निवडणूक का, असा सवाल सतीश पाटील यांनी केला आहे.
नाही, काल जयंत पाटील साहेब आमची एक बैठक झालेली आहे. जयंत पाटील साहेबांनी काही त्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे आणि मी पहिल्यापासून सांगत आलो आहे की राजू शेट्टींची चर्चा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याबरोबर चालू आहे. शिवसेनेला ती जागा आहे आणि म्हणून जोपर्यंत काल आज देखील शिवसेनेची यादी डिक्लेअर झाली त्यामध्ये हातकणंगल्याचा कुठेही उल्लेख नाही आणि मला वाटते वरिष्ठ पातळीवर शेवटपर्यंत काही चर्चा असतात. वंचितबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न सकाळपर्यंत अगदी चालू होता आणि म्हणून मला वाटते हा देखील निर्णय येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ठरेल. आणि पलीकडचा तर उमेदवार कुठं अजून निश्चित आहे. राजू शेट्टींचा किमान दौरा पूर्ण झालेला आहे, प्रत्येक ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत आणि म्हणून अजून महायुतीचा सुद्धा उमेदवार विद्यमान खासदारांना मिळणार का नवीन नाव येतं आहे भाजपला मिळणार हे माहीत नाही आणि म्हणून आम्ही देखील योग्य पद्धतीनं हा निर्णय घेऊ हे मला या निमित्तानं सांगायचं. भेटेल आणि चर्चा अजूनही सुरूच आहे. नाही, चर्चा सुरू आहे. शेवटी 2 दिवस 3 दिवस त्याला लागतील कारण की इथला फॉर्म भरायचीच मुदत 12 एप्रिल आहे. म्हणजे अजून आता आपण बघतोय की अगदी फॉर्म भरायची मुदत आज असताना काही निर्णय विदर्भातले झालेले आपण पाहतो. त्यामुळे वेळ आहे, त्याला कालावधी आहे. खैरे साहेबांना शुभेच्छा देतो. ते खूप वर्षापासून वाट बघत होते. गेले काही दिवस तिकीट मिळणार नाही म्हणून ते घाबरले होते. खैरे साहेब पुन्हा हिरवा भगवा करू नका, हे सोडून लढू आणि लोकशाही मार्गाने लढू. तसेच चांगल्या उमेदवाराला आम्ही समर्थन करू शकतो पण पक्षाला नाही, असं विधान जलील यांनी केलंय. तुम्ही लोकांना हे बोलत होते की जोर से बोलो, म्हणजे इतकी वेळ आली नसती तुम्हाला. तुम्ही मुद्द्यावर बोलले असते की लोकांना आज काय आहे की जिव्हाळ्याचा प्रश्न त्यांचा काय आहे की निजामाचं हे आहे का की 450 वर्षापूर्वी काय झालं होतं, निजामांनी काय केलं होतं, किंवा आज लोकांना नोकरी पाहिजे, युवकांना नोकरी पाहिजे, शेतकऱ्यांच्या भावासाठी तुम्ही काही बोलले असते, किंवा आपल्या शहराला जिल्ह्याला पाणी कधी मिळणार आहे, प्रधानमंत्री आवास योजनाचं एक घरही आपण आजपर्यंत दिलेलं नाही भारतीय जनता पार्टीनं. मग कशाला आपण मोठे मोठे गप्पा मारायचे की नाही आम्ही प्रधानमंत्रीचे इतकं हजार की नाही इतकं लाख घरं आम्ही बांधलेले आहे. अरे एक घर दाखवा ना. मी तुम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही एक घर माझ्या जिल्ह्यामध्ये दाखवा की आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बांधलेले आहे. मग फक्त लोकांना डेटा देऊन काही फिगर्स देऊन की हमने इतने लाख करोड रुपये का ये कर दिया. अरे कुठे गेले ते पैसे? शेतकऱ्यांसाठी आम्ही इतके लाखचं पॅकेज. अरे मग शेतकरी आत्महत्या कशा करतो बाबा? हे सगळं नाही का, हे लोकांना म्हणजे आकडे देऊन कशा आपण त्यांना फसवता येईल हे सगळं त्यांचे कार्यक्रम आहे. नाही बघा, एक गोष्ट स्पष्ट आहे, जेव्हा आदरणीय बाळासाहेबांनी हे निर्णय घेतलं होतं की आम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार आहे, त्या दिवसापासून आम्हाला पूर्ण विश्वास होता की महान विकास आघाडीचे तीनही घटक, तीनही पक्ष जे आहे ते शिवसेना असू द्या, NCP असू द्या किंवा काँग्रेस, ते त्यांना घेणार नाही आहे. कारण त्यांची राजनीतीच वेगळी आहे. त्यांना एक ग्राउंड लेवलचा माणूस जे आहे ज्याच्या मागे इतकं मोठं एक फोर्स आहे त्यांना घ्यायचेच नाही आहे. म्हणून ते जरांगे पाटीलांना असं का कॉर्नर करण्याचा प्रयत्न आता सगळ्यांनी सुरू केलेला आहे. ते सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या, कारण ते जनतेतून उभा राहिलेला एक मोठा एक असा चमत्कार झालेला आहे. आणि हे जे पुढारी आहे त्यांना कोणीही असा नेता पाहिजे नाही जे जमिनीतून तयार झालेला आहे, ज्याच्या मागे इतकं सारे लोक त्याच्या मागे आहे. म्हणून ते बाळासाहेब असू द्या किंवा जरांगे पाटील असू द्या, ते कोणा हे घेणार नाही. एक प्रस्थापित राजनीती आहे, घराणेशाहीची राजनीती आहे की आमच्या घराण्याशिवाय कोणीही आमच्या बरोबर येऊन बसू नका, हे त्यांचं एक फिक्स ठरलेलं आहे. नाही, मी सुरुवातीपासून जेव्हा जरांगे पाटीलचा हे मुवमेंट सुरू होता त्या वेळापासून, आणि मला असं वाटतं मी एक वेळ आहे की जे लोकसभामध्ये उभे राहून देशाला हे सांगितलेलं आहे की एका सामान्य माणूस एका छोट्याशा गावातून येतो आणि त्याच्या मागे लाखोंच्या संख्येने त्याचा समाज उभे राहतो. तर असं नाही आहे की मी आजही प्रामाणिकपणे सांगतो त्यांनी मला समर्थन दिले नाही दिले, देणार नाही देणार, हे वेगळी गोष्ट आहे. पण एक खरी गोष्ट मी सांगितलेली आहे की जरांगे पाटीलांनी हे दाखवलेलं आहे की लोकांचा विश्वास जेव्हा प्रस्थापित जे मोठे मोठे नेते आहे, पक्ष आहे त्यांच्यावर संपतो, तर एका छोट्याशा गावातून त्याच्या प्रामाणिकतेवर, त्याच्या प्रामाणिकता बघून कशा लोक आपल्याला जुळतो, हे सगळं जरांगे पाटीलांनी दाखवलेली आहे. त्याच्या कमीत कमी माझ्या संबंधित मी सांगतो
की माझा काहीही पॉलिटिकल मोटिव्ह नाही होतं. मला त्यावेळी माहिती नाही होतं की जरांगे पाटीलांचं हे मुवमेंट सक्सेसफुल होणार नाही होणार, पण मी बोललो. मला असं वाटतं की बाळासाहेबांनी खूप वेळ म्हणजे घालवले यांच्या मागे राहून. कारण माझ्यासारख्या माणसाला हे माहीत होतं की हे लोक कधीही बाळासाहेबांना जवळ करणार नाही. त्यांच्या समाजाचं मत पाहिजे त्यांना. जशी परिस्थिती इम्तियाज जलीलची आहे की इम्तियाज जलील काय आहे, अनटचेबल आहे, अछूत आहे, आम्हाला ते हात लावणार नाही, पण आमच्या समाजाचं मत पाहिजे त्यांना. हे त्यांच्या एक राजनीतीचं एक समजा एक गणितच आहे त्यांचा. म्हणून ते बाळासाहेबांनी मला असं वाटतं की थोडं उशीर केलं हे निर्णय घेण्यासाठी. त्यांनी पहिलेच अशा एक खूप मोठा एक भक्कम एक नवीन एक समीकरण तयार केलं असतं तर नक्की त्याचा खूप मोठा फायदा झाला असता. नाही बघा, ते बाळासाहेबांच्या मला असं वाटतं की बाळासाहेब कशा प्रकारे हे करत होते हे याचं उत्तर तेच देऊ शकतं. मी माझा मत मांडलेलं आहे की मी जरांगे पाटीलाच्या कशा प्रकारे मी का त्यांचं कौतुक करत होतो आणि मी स्पष्टपणे सांगितलं की माझा याच्यामध्ये काहीही पॉलिटिकल मोटिव्ह नाही होतं. नेत्यांनी केलेली गद्दारी लोकांना आवडलेली नाही. राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. याचबरोबर लोकशाही संविधान टिकवण्यासाठी प्रकाश आंबेडकर सकारात्मक भूमिका घेतील असं विधान नेते रोहित पवार यांनी केलं. लोकांना विचारलं, लोकांची चर्चा केली, लोकांचा अंदाज घेतला तर महाविकास आघाडीच्या बाजूली वातावरण वाटतंय. शेतकरी, कष्टकरी आणि शहरी भाग नाही घ्या नाही तर ग्रामीण भाग, जे काही कुटुंब फोडले गेले, पार्टी फोडले गेले, विचाराला गद्दारी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी केली, हे लोकांना आवडलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला खूप चांगलं यश येताना आपल्या सर्वांना बघायला मिळालं. वंचितनी दादा साथ सोडली महाविकास आघाडीची, कसं बघता याची? खरं तर अपेक्षा होती ते आपल्याबरोबर येतील, पण अजून थोडे दिवस थांबूया. त्या बाबतीत काहीतरी सकारात्मक होईल अशी आशा आपण सर्वजण ठेवूया. कारण का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या सर्वांना एकाच गोष्टीसाठी लढायचं आहे की संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे. आणि ही गोष्ट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा येत्या काळामध्ये आपण बघू. शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडीचं बघितलं तर थोडंसं नाराजी काँग्रेसमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे आघाडीत बिघड होईल असे चित्र निर्माण झाले. नाही, 48 उमेदवारांना न्याय आपल्याला द्यायचं होतं. 3 पक्ष आणि अजून काही छोटे पक्ष असे मिळून आपल्याला न्याय तिथे द्यायचं होतं. महाविकास आघाडीमध्ये चर्चा तरी होते. महायुतीमध्ये आपण जर बघितले तर आदेश येतात केंद्राकडनं, नेत्यांकडनं आदेश आला तर तो इथं स्वीकारावा लागतो, भाजपला पण आणि मित्रपक्षाला. एका मित्रपक्षाची अपेक्षा होती त्यांना 9 तिकीटं मिळतील, पण 4 वर्ष त्यांना थांबावं लागलं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आणि चर्चा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो, काही प्रमाणात नाराजगी असणार. पण जेव्हा इलेक्शन सुरू होईल, वातावरण इलेक्शनचं जेव्हा तापेल, तेव्हा सगळ्या नाराजगी बाजूला ठेवून लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित जोराने तिथं लढलेलं आपल्या सर्वांना बघायला मिळतं. दादा अमोल कीर्तिकर आणि अनिल देसाई यांना ईडीची आणि आज ईडीच्या समस्या काही प्रमाणात अशा गोष्टी होणार. शेवटी आम्ही लढणारी लोक आहोत. दिल्लीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर जसं इलेक्शन कमिशननी इलेक्शन जाहीर केलं त्याच्या काही दिवसातच अरविंद केजरीवालांना सुद्धा जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आता थांबतील असं वाटत नाही. अनेक लोकांवर कारवाई केल्या जातील, पण ज्यांना काय करायचं ते करू द्या. आम्ही लोकांबरोबर राहून ईडीला आणि कारवाईला न घाबरता लढायला तयार आहोत आणि लढत राहणार. आणि लढून फक्त लढण्यासाठी लढणार नाही तर जिंकण्यासाठी लढणार आहोत. निवडणुकीचं वातावरण सुरू झालंय. खरं तर आता भाषेवर सुद्धा तालतंत्र राहिलेलं नाही. विजय वडेट्टीवारांनी अशी भाषा वापरली की शिवसेना आणि राष्ट्रवादीची अवस्था भिकाऱ्यासारखी झालेली आहे. या वक्तव्याकडे कसं बघतो? त्यांची थोडीशी अपेक्षा होती की त्यांना नाही तर त्यांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला खासदारकीला संधी मिळावी. त्यांचं भाषण आणि वक्तव्य मी तरी ऐकलेलं नाही. कधी कधी काही प्रमाणात थोडीशी नाराजगी असते. नाराजगी असताना काही शब्द आपले तोंडातून निघून जातात, पण ते फक्त शब्द असावेत असं माझी अपेक्षा आहे. पुढे जेव्हा केव्हा शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या, कुठलाही उमेदवार निवडून देत असताना
पहिलं भाषण आणि जोरदार भाषण जर कोणाचं असेल तर विजय भाऊंचा असेल असा विश्वास मी इथे व्यक्त करतो. राज्यभरात नमो संवादच्या 21,000 कॉर्नर सभा होणार आहेत. आपली रणनीती महाविकास आघाडीची सभांच्या बाबतीत काय आहे? आम्ही मोठ्या मोठ्या सभेमध्ये जास्त विश्वास ठेवत नाही, लोकांवर जास्त विश्वास ठेवतो. जेवढ्या लहान सभा लोकांपर्यंत जाऊन सभा घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नमो सभा म्हणजे तिथं भाड्यावर सुद्धा लोक आणली जातात, गाड्यांनी आणली जातात, पैसे देऊन आणली जातात. कशाला आलो हे माहीत नसतं. याच्यापेक्षा लोकात जास्तीत जास्त किती आपल्याला जाता येईल याचा विचार आम्ही सर्वजण नक्कीच करू महाविकास आघाडी म्हणून. महाराष्ट्र TV 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच. बातम्यांचा वेग असाच सुरू असेल. बघत रहा महाराष्ट्र TV 24. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठ। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.